नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर इथे ना सकाळचा स्वयंपाक मला करायचं होतं. दिवस निघालं की आपल्या कामाची पण सुरुवात होऊन जाते. कांद्याची पात मला इथं बनवायची होती. आता यायला प्रचंड ती आवडते, पण मला आणि माझ्या लेकरूला ती अजिबात आवडत नाही. पण त्याच्यासाठी मला करायची होती आणि आणली पण त्याने व्यवस्थित नव्हती, इतकी चांगली नव्हती. म्हणजे कवळी भाजी पाहिजे तेव्हाच ती छान लागते. खूप अशी जाड होती आणि ते खायला चांगली लागतच नाही. पहिले मी खूप खाल्लेली आहे, पण आता नको वाटतंय ते. तर म्हटलं चला व्यवस्थित सगळं काही निवडून ठेवते आणि त्याच्यानंतर त्याची भाजीसुद्धा करायची होती. पहिले कांदे काढून घेतले, कणिक मळून ठेवला होता मी. म्हटलं भाजी साफ करून घेते, त्याच्यानंतर मी चपात्या बनवून घेणार. का तर हे भाजीचं काम थोडंसं मला हार्ड वाटतं. का तर सगळं क्लीन करावं लागते. माती आहे का, किडे आहेत का, हिरवी असते ना त्याच्यामध्ये किडे वगैरे पण जाऊन बसतात आणि मग ते व्यवस्थित बघावं लागते. आणि असल्या भाज्या आहे मी पहिलेच म्हणजे साफ करून ठेवते, म्हणजे 1-2 तास अगोदर किंवा सकाळचं किंवा संध्याकाळचं जेव्हा मला बनवायचं नाही ना तेव्हा. पण आज काय झालं होतं, ही भाजी ना त्यानं आत्ताच आणली होती आणि मला आत्ताच बनवायची असं झालं होतं. सकाळची मंडी इथे भरते ना तेव्हाच त्यानं घेऊन आले होते आणि इतकी काही छान नव्हती, पण आता बनवायचीच आहे तर सगळी क्लीन केली. आणि त्याच्यानंतर आता किचन ओट्यावर पण असा काही पसारा होता तेही स्वच्छ केलं आणि त्याच्यानंतर आता चपात्या बनवायच्या होत्या. पण त्याच्या अगोदर आहे ना डाळ सुद्धा मला भिजू घालायची होती. आता कुणी हरभऱ्याच्या डाळीमध्ये करतात तर कुणी मूग डाळमध्ये करतात. आता मी मूग डाळमध्ये पहिल्यापासून करत आले आणि त्याच्यामध्ये छान लागते म्हणून मला ती भिजू सुद्धा घालायची होती. आता अगोदर मला लक्ष राहिलं नाही. 1 तास अगोदर जर आपण भिजू घातली तर ती छान भिजते आणि मग शिजायला पण ती लवकर शिजून जाते. पण गरम पाणीमध्ये आपण भिजू घातली ना तर काय नाही तर 10-20 मिनिटामध्ये ती भिजून जाते. आणि पहिले ना मला काय वाटत होतं की ती भिजणार नाही, पण खरंच छान भिजली होती. तसं तुम्ही करू शकता. गरम पाणीमध्ये आपण जर भिजवली तर 5 मिनिटात किंवा 10 मिनिटात पण डाळ खूप छान भिजून जाते आणि नंतर भाजीमध्ये लगेच ती शिजते पण. म्हणून इथं गरम पाणी मी ठेवलं होतं. आणि गरम पाणीमध्ये जर आपण भिजवले ना तर ती झटपट भिजते. पण त्याच्या अगोदर आहे ना ती दुकानातून नेमकंच आणली होती. म्हणजे घरची डाळ होती ना माझी ती संपली होती आणि मम्मी येणार आहेत ते घेऊन येणार होते. पण आता सध्या माझ्याकडे नव्हती म्हणून दुकानातून आणली आणि त्याच्यामध्ये काही ना काही असतंच आपल्याला ते बघावंच लागते. ते बघून घेतलं आणि त्याच्यानंतर आहे ना थोडंच पाणी घातलं मी त्याच्यामध्ये आणि माझ्यासाठी पण गरम पाणी करून घेतलं. का तर सकाळचं गरम पाणी मी पिलंच नव्हतं अजून आणि काहीच म्हणजे दुसरे कामं माझे झाले नव्हते. उठले आणि भाजी साफ केली, काही कणिक मळलं आणि स्वतःच आवरून घेतलं होतं मी. म्हणजे माझं मी पहिले आवरून घेते, आंघोळ वगैरे माझे होऊन जाते किचनमध्ये येण्याच्या अगोदर. तर म्हटलं चला डाळ भिजते तोपर्यंत मी पण बसून पाणी पिऊन घेते आणि त्याच्यानंतर बाकीचं राहिलेले कामं परत करायचे. तर काल आहे ना एक कमेंट केली होती ताईनं, खूप मोठं पेज भरून लिहिलं होतं की माझी एक कमेंट होती त्याचं तू रिप्लाय दिलं नाही, तुला काय इतकं काय मी विचारलं होतं, असं तसं त्याचं म्हणणं होतं. आणि ते स्वतः आपण ब्लॉग बनवतात, मी बघितलं त्याचं आणि तरी पण ते मला असं बोलत होते. आता कसं झालं माहिती का, त्याने एक कमेंट केली होती मागं 2-3 दिवस झाले शाळेत त्याला. तर त्याच्याखाली त्याने सांगितलं होतं की तू लाईट कोणता यूज करते. तर मी ते बघितलं नाही बरं का, नाहीतर मी लगेच रिप्लाय पण दिलं असतं. खरंच मी बघितलं नाही ताई, तर मनापासून सॉरी तुम्हाला पण. नाहीतर मी बघितलं असतं तर लगेच रिप्लाय पण दिलं असतं. पण परत त्याने दुसऱ्या व्हिडिओखाली कमेंट केली, बाई तुला रिप्लाय नाही द्यायचं तर नको देऊ, सांगून देत असं तसं काहीच नाही ताई. मी लगेच रिप्लाय पण देते, पण मी बघितली नाही तुमची कमेंट म्हणून. तर तुमचं एवढंच म्हणणं होतं ना मी लाईट कोणता यूज करते. तर घरात आपले जे लाईट असतो ना तेच, बाकीचं दुसरं कोणतंच नाही. रिंग लाईट वगैरे मी आणलेला आहेत, मी काय म्हणत नाही की मी आणलेलं नाही आहे, पण तो यूज मी कधीच केला नाही. तो कशासाठी आपल्याला कामात येतोय, आपण डान्सचे व्हिडिओ बनवत आहोत किंवा मेकअपचे किंवा आपल्याला काहीतरी दुसरंच हे करायचं त्याच्यामध्ये ते रिंग लाईट आपल्या कामात येते असं अजिबात येत नाही. आणि नॉर्मल जे आपल्या घरात बल्ब असतो त्याच्यामध्येच मी व्हिडिओ शूट करते आणि साधा आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यानं बॅक साईडच्या, बाकीचं दुसरं काहीच नाही. पण थोडंसं माझ्याकडून लेट झालंय ना ताई, तर प्लीज समजून घ्यायचं. इतकं वाईट बोलायचं नाही की बाई तुला रिप्लाय नाही द्यायचं का, तुला जास्तच इगो आहे, तर दुसऱ्या मोठ्या युट्यूबर आहेत ते लगेच रिप्लाय देतात, असं का विचार करताय बरं का ताई तुम्ही. आणि त्याचं म्हणणं आहे काय, म्हणजे एक कमेंटचं मोठंच व्हिडिओ बनवती त्याच्यामध्ये सांगणार असं तसं लगेच रिप्लाय देऊ शकते तू. तर तसं मला मान्य आहे ताई, मी लगेच तुम्हाला तिथं पण रिप्लाय देऊ शकते, मेसेजमध्ये पण सांगू शकते. पण मला काय वाटतं की जो तुम्हाला प्रश्न पडलाय ते दुसऱ्या ताईंना पण पडतं का. तर जे नवीन आहे त्याच्यासाठी मी सांगते, ज्या ताईंना माहिती आहे त्याला मी सांगत नाहीये, पण जे नवीन आहेत ना त्याला खरंच माहिती नसतो ना तेव्हा तसंच प्रॉब्लेम होतोय. मी स्वतः कोणाला पण कमेंट करायची की ताई कसं असायचं, हे कसं आहे, ते कसं आहे, तर हे सगळे काही प्रश्न माझे पण होते. मी पण सगळ्याला मेसेज करायची, कमेंट करायची. म्हणून मला माहिती आहे की आपण जर मेसेजमध्ये सांगितलं की नाही मी ते नाही वापरत तर त्याच्यामध्ये काहीच समजून येत नाही. म्हणून आहे ना मी व्हिडिओ बनवते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते की नाही मी लाईट वापरत नाही, मी हे वापरत नाही, मी असं वापरते, मी तसं वापरते. म्हणून तुम्हाला तसं वाटतंय आणि तुम्ही विचारतात म्हणून मी व्हिडिओमध्ये सांगते तुम्हाला. नाहीतर मला ना म्हणजे
जे डेली ब्लॉग मी नेहमी बनवते ना तेच मी बनवणार आहे. आता हा कंटेंट कंटिन्यू माझ्याकडे राहणार आहेत का? तुम्ही जर काही विचारलं त्याचं रिप्लाय देणं किंवा हे करणं ते करणं, ते कंटेंट नसतो. आपलं जे डेली ब्लॉगिंग आहे तेच मी करणार आणि तेच मला पुढं पण करायचं आहे. पण तुम्ही विचारतात ना म्हणून मी तुम्हाला सांगते. तर प्लीज तसं समजून घेऊ नका आणि तसं विचार करू नका. का तर मला पण वाटतंय की आता तसं सांगायचं नाही व्हिडिओमध्ये, का तर समोरच्याला तसं वाटतंय ना. मी मेसेजमध्ये सांगितलं ना तर खरंच काहीच कळत नाही. फक्त इतकं सांगून दिलं की नाही मी नाही वापरत, तर तुम्हाला पण कसं वाटेल की ही बाईला ना जास्तच हे आहे तर सांगत नाही व्यवस्थित, असं होऊन जाते. म्हणून मी व्हिडिओमध्ये सांगते. आणि मेसेजमध्ये खूप आपल्याला जे काही बोलायचं असतं ना ते बोलूच शकत नाही आपण, वेगळं चुकीचं होऊन जाते आणि जे आपल्याला बोलायचं असतं ना ते बोलताच येत नाही, असं होतंय. म्हणून मी ना व्हिडिओ बनवते, दुसरं काहीच नाही. तुम्हाला जर तसं वाटत असेल तर मी माझे डेली ब्लॉगचेच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. तसं तुम्ही काही विचारलं तर मेसेजमध्ये रिप्लाय देईल आणि असं काही सांगणार नाही. तर नक्कीच मला सांगा की तुम्हाला कसं वाटतंय म्हणून. तरी ते ना घरातले अर्धे कामं माझे आवरून झाले होते आता आणि भांडे राहिले होते किचनमध्ये, असलं काही पसारा माझं पडलं होतं. हे सगळं काही मला आता आवरायचं होतं. एक-एक करून सगळे कामं माझे आवरले होते. म्हटलं चला आता जेवून घेते. माझं जेवण झालं आणि त्याच्यानंतर माझा भाऊ आला होता. त्याच्यासाठी पण दुपारचं जेवण बनवायचं होतं. आता मी एकत्र कधीच बनवून ठेवत नाही, का तर थंड जेवण कोणीच खात नाही. म्हणजे नकोच वाटतंय सगळ्याला आणि आता थंडीमध्ये तर जास्तच तसं होतंय, की सकाळचं सकाळी या दुपारचं दुपारी किंवा संध्याकाळचं संध्याकाळी असं होऊन जाते आणि टाईमावरच पाहिजे. तसंच माझ्यासोबत झालं होतं. तर दुपारचं मी ते जेवण बनवलेलं. बटाट्याची भाजी केली होती मी त्याच्यासाठी आणि चपाती, बस इतकंच आमचं जेवण असतं. आणि राजूचे पप्पा तर संध्याकाळीच येणार होते. मग संध्याकाळचं दुसरं जेवण असं दिवसभर चालत असते. ते ना त्याचं पण जेवण झालंय. म्हटलं चला आता चहा करते थोडंसं, का तर त्याला पण जायचं होतं. त्याच्या ऑफिसमध्ये तो निघून जाणार, मग संध्याकाळपर्यंत येत नाही. म्हटलं एकदा चहा झालंच पाहिजे. तर मस्त ते चहा केलं आणि त्याच्यानंतर त्याची गप्पा चालू होती. असं झालं, तसं झालं, हे झालं. म्हणजे तो घरात आला ना, ते वेगळीच रौनक असते. तुम्ही काही म्हणा. आता माझा भाऊ आहे म्हणून मी म्हणत नाही, पण त्याच्याकडं ना म्हणजे खूपच गप्पा असतात किंवा इतके कॉमेडी करतोय ना खूपच जास्त. आणि आमच्या घरात तसं नाही, का तर राजूचे पप्पा पण जास्त गप्पा करत नाही किंवा जास्त बडबड करत नाही, त्याला आवडत नाही. आणि मग मी आणि राजवीरच असतो, आम्ही दोघं मायलेकाचं चालतं सगळं काही. ते जास्त बोलत नाही आणि असं कोणीतरी आलं ना तर आम्हाला खूप जास्त आनंद होतोय, खूप छान वाटते. का तर म्हणजे आपलं पण मन मोकळं होतंय. आपण पण सगळी गोष्टी सांगते किंवा ते पण सांगतात ना, ते ऐकायला पण छानच वाटते. आणि लहानपणीची गोष्टी काढल्या ना तर खूपच जाम हसू येतं मला, का तर आम्ही खूपच मस्ती करायचो. का तर आम्ही एकत्र राहत होतो आणि माझे काकाचे 3 आणि आम्ही 4 म्हणजे 7 मुलं एका घरात राहिल्यावर कसं होणार तुम्हीच विचार करा. इतकी मस्ती करायचो ना खूपच जास्त. मम्मी आम्हाला अजून पण सांगते. हे कामं माझी आता आवरून झाले. राजूला स्कूलमध्ये सोडून दिले. सकाळपासून तर 12 वाजेपर्यंत तुमच्यासोबत मी माझी रुटीन पण शेअर केली आहे. पण दुपारच्या टायमामध्ये माझ्याकडे वेळ असतो ना, तर मी स्वतःसाठी वेळ देते आणि माझ्या स्किनकडे लक्ष देते. का तर खूप पिंपल झाले होते आणि ते हळूहळू करून कमी पण झाले आणि आता थोडे डाग राहिलेत. जवळून ते दिसतात, जास्त लांबून दिसत नाही. तर त्याच्यासाठी पण मी होम रेमेडी करत असते. का तर डॉक्टरकडे जाऊन ते क्रीम वगैरे आपल्याला देतात, पण त्यांना काहीच फरक पडत नाही. मला माहिती आहे. त्याच्यापेक्षा आपण जर घरी करत राहिलो ना, हळूहळू करून ते कमी होतात. आणि सकाळपासून आपण जे कामाची सुरुवात करतो तर 12 वाजेपर्यंत लवकर उठणं, रात्रीचं लेट झोपणं, त्याने आपल्या डोळ्याखाली ना पूर्ण असं ब्लॅक होऊन जाते. पण माझं तसं होत नाही. तर मी नेहमी अशी काळजी घेत राहते. जसं मला वेळ भेटते ना तशी मी अशी होम रेमेडी करते. मी तुमच्यासोबत शेअर पण केलेली आहे. आणि बऱ्याचशा ताईंना मला सांगितलं पण की ताई खरंच खूप छान आहे आणि ग्लो पण खूप भारी आलं त्यांना, असं तसं. तर मला खूप छान वाटलं की मी काहीतरी सांगितलं आणि तुम्हाला ते आवडलं पण. तर म्हणून मी आज लावणारच होते. तर म्हटलं ज्या ताईंना माहिती नाही ना त्यांच्यासाठी परत मी सांगते. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा असेल तर स्किन केअर, थंडीमध्ये स्किन केअर मी कसं करते असं मी थंबनेल लावलेलं आहे, तुम्ही बघू शकता तिथे जाऊन. तर चला आता मी पण माझ्या चेहऱ्याची थोडीशी ते का असं ना काळजी तर घेतच असते. आणि ब्लॉगची एंड पण मी आता इथंच करते, का तर खूप मोठा ब्लॉग झाला. जास्त मोठा ब्लॉग झाला की बघायला पण आपल्याला कंटाळा येतोय. पण मी नेहमी अशी काळजी घेते ना ते मला सांगायचं होतं म्हणून मी थोडंसं शूट केलंय. आणि होम रेमेडीचं तर मी पहिले पण दाखवलेलं आहे. तुम्हाला बघायचं असेल तर परत मी शॉर्ट व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला दाखवेल की मी काय काय ॲड करते त्याच्यामध्ये. तर चला आता इथेच मी ब्लॉगची एंड करते बरं का. चला भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.